मित्रहो नमस्कार. आता टिश्यू पेपर आणि ताटांचा कचरा या लेखाचं वाचन मी करतोय. लेखक कौस्तुभ ताम्हनकर, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. टिश्यू पेपर आणि ताटांचा कचरा. मित्रहो, पेपर डिशेस आपण का वापरतो? समारंभात किंवा सहलीला जाताना लोक आवर्जून कागदांची ताटं वापरतात. ही ताटं वापरून झाल्यावर त्यांचं काय होतं? सहलीचा परिसर किंवा समारंभाच्या जागेचा मागचा भाग गलिच्छ झालेला असतो आणि त्या खरकट्या ताटल्यांच्या ढिगाला आग लावून प्रश्न सोडवल्याचं समाधान करून घेतलं जातं. पण मित्रहो, कोणतीही गोष्ट जाळणं हे निसर्गावर अत्याचार केल्यासारखंच असतं. वापरून झाल्यानंतर या ताटल्या लगेच धुता येतात. पण गंमत अशी आहे की धुवायचे कष्ट नकोत म्हणून तर कागदाचे डिशेस वापरले जातात. त्यामुळं वापरून झाल्यावर त्या फेकायच्याच असतात हा समज जनमानसात दृढ झालेला आहे. वापरून झाल्यानंतर या डिशेस लगेच धुतल्या तर त्या बऱ्यापैकी स्वच्छ होतात, पण त्यांना लागलेले तेलाचे डाग जाण्यासाठी त्यांना साबण लावावा लागतो. समजा एखाद्या इस्मानं इमाने इतबारे वापरल्या गेलेल्या कागदाच्या त्या ताटल्या धुतल्या आणि वाळवल्या तर त्या सहज पेपरच्या रद्दीत जाऊ शकतात. कागदांच्या काही ताटल्यांना वापर करणाऱ्याला सोयीचं जावं म्हणून एका बाजूनं प्लास्टिकचा पातळ कागद चिकटवलेला असतो. या पातळ प्लास्टिकच्या आवरणामुळं ही ताटली लगेच धुतली तर तिच्यावर तेलाचे डाग न राहता ती सहज स्वच्छ होते. समजा वापरून झाल्यानंतर एखाद्यानं त्या स्वच्छ केल्या तर या प्लास्टिकच्या पातळ आवरणामुळं त्या पेपर डिशेसचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं हा प्रश्न पडतो, नाही का? प्लास्टिकचं आवरण आहे म्हणून रद्दीवाला या प्लास्टिक कोटेड पेपर डिशेस पेपर म्हणून घेत नाही आणि आवरणाचं प्लास्टिक अति पातळ असल्यामुळं या डिशेसचं रिसायकलिंग करणं अवघड होतं. याच्यासाठी प्लास्टिकचं आवरण असलेल्या डिशेसचं आवरण वेगळं करणं गरजेचं आहे. आता हे काम अगदी सोपं आहे बरं का. या ताटल्या स्वच्छ केल्यानंतर पाण्यात भिजत ठेवा. साधारण 4-5 तास भिजल्यानंतर प्लास्टिकचं आवरण कागदापासून सहज वेगळं करता येईल. पण हा उपद्व्याप करायचा नसेल तर आणखीन एक सोपा उपाय आहे. तो म्हणजे या कागदाच्या किंवा प्लास्टिक कोटेड कागदाच्या ताटल्या न वापरणं. आता असं सांगितलं की लोक म्हणणार, आम्ही पाहुणे म्हणून त्या समारंभाला गेलो होतो आणि यजमानांनी कागदाच्या ताटल्यांना पर्यायच ठेवला नव्हता, त्यामुळं आमचा नाईलाज झाला. असं म्हणतच आजकाल पर्यावरणाचा कसा ऱ्हास होतो आहे या विषयावर चर्चा करत अनेक निसर्गप्रेमींचं कागदाच्या ताटल्यांमध्ये अन्न घेऊन पोट भरणं चालूच असतं, नाही का? कागदाच्या ताटल्यांमधून आम्ही खात नाही असं सांगण्याचा पर्याय या लोकांसमोर असतो, पण यजमानाला कसं दुखवायचं असा विचार प्रथम मनात येतो आणि पर्याय नव्हता म्हणून आम्ही जेवलो असं स्पष्टीकरण दिलं जातं. अशा पर्यावरणप्रेमी लोकांपैकी आपण आहात का स्पष्टपणे रामशास्त्री वाण्यानं कागदाच्या डिशेस मी वापरणार नाही असं ठणकावून सांगणाऱ्या लोकांसारखे आपण आहात हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. हीच गोष्ट टिश्यू पेपरला सुद्धा लागू पडते. टिश्यू पेपर म्हणजे टिप कागद. या कागदानं खरं तर ओलावा टिपायचा असतो. जेवण झाल्यावर ओले हात टिपायचं काम या टिश्यू पेपरची घडी न मोडता प्रयत्न केला तर होऊ शकतं. वापरून झालेला टिश्यू पेपर रुमालासारखा खिशात ठेवावा आणि घरी आल्यावर तो रद्दीत जमा करावा. असा प्रयत्न किती जण करतात? याचंही उत्तर शून्यच असणार. हॉटेलमधले अन्नपदार्थ खाऊन झाल्यानंतर डिशेसमध्ये टिश्यू पेपरचे बोळे टाकणं हे आपल्या चुकीच्या वागण्याची जाहिरातच करत असतात. खरं तर खिशातला रुमाल वापरला तर टिश्यू पेपरची गरजच लागणार नाही. पेपर डिशेस आणि टिश्यू पेपर हे कागदच आहेत आणि कागद बनवण्यासाठी लाकडं म्हणजेच झाडं तोडावी लागतात.
पेपर डिशेस आणि टिश्यू पेपर वापरले नाहीत तर एक झाड वाचेल जे आपल्याला सतत प्राणवायू पुरवत असतं. पण प्रश्न पडतो तो असा की आपल्यातल्या थोड्याशा बदलामुळं कोणाचे प्राण वाचणार आहेत हे समजण्याइतके आपण सुज्ञ आहोत का? टिश्यू पेपर आणि ताटांचा कचरा या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक कौस्तुभ ताम्हनकर. त्यांचा मोबाईल नंबर 9819745393. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. मित्रहो, हा लेख नुसता ऐकून सोडून देऊ नका. त्याची योग्य ती अंमलबजावणी करा.